आदितीचे लग्न होऊन अवघे 4 महिने झाले होते. आदितीच्या नवऱ्याचा एक मोठा भाऊ होता. त्याचे सुद्धा लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगाही होता. आदितीच्या सासरी तिचा मोठा दीर, मोठी जाऊबाई, त्यांचा मुलगा आणि सासू सासरे सर्व एकत्रच राहत होते. आदितीला एक नणंद सुद्धा होती, पण तिचे लग्न होऊन ती तिच्या सासरी गेली होती. घरात एवढी माणसं म्हटल्यावर तेवढे जास्त काम असणारच. अशातच आदितीची मोठी जाऊबाई माधुरी 10 दिवसांसाठी तिच्या माहेरी राहायला गेली. तेव्हा सासू सासरे तिला निरोप देण्यासाठी खोली बाहेर सुद्धा आले नाहीत. तेव्हा आदितीला खूप भीती वाटू लागली. ती तिच्या जावेला म्हणाली, माधुरीताई, जर मला तुमची साथ आणि आधार नसेल तर मी माझा जीव त्यांच्यापासून कसा वाचवू? अवघ्या 4 महिन्यापूर्वी या घरात सून म्हणून आलेल्या आदितीच्या डोळ्यात आता भीती आणि काळजीच्या भावना स्पष्टपणे दिसत होत्या. तेव्हा माधुरी आदितीला म्हणाली, अगं आदिती, तू लगेच घाबरून जाऊ नकोस. ते कितीही घालून पाडून बोलले तरी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू शांतच राहा. तू त्यांना उलट बोलून किंवा लढून तू कधीही जिंकू शकणार नाहीस. माधुरी आदितीला हे सर्व अगदी प्रेमाने सांगत होती. तेव्हा आदिती म्हणाली, माधुरीताई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, पण समोरची व्यक्ती तुमचा सारखा अपमान करत राहिली तर कोणी किती दिवस गप्प बसणार? त्यावर माधुरी म्हणते, अशा वेळी मी जे करते तेच तू कर. जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो आणि प्रतिसाद द्यायला भाग पाडले जाते, तेव्हा समोरच्या व्यक्तीला शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्याने गुणगुणणे. जर तुम्ही त्याच्यासमोर रडण्याची चूक केली तर ते तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतील. असे अनेक सल्ले आपल्या जावेला दिल्यानंतर माधुरी आपल्या मुलासोबत माहेरच्या घरी जाण्यासाठी रिक्षाने बस स्टँडवर गेली. तेव्हा आदिती आत आली आणि जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात शिरली. दुपारच्या जेवणाच्या तयारीसाठी आदिती नुकतीच स्वयंपाकघरात शिरली होती. तेवढ्यातच तिच्या सासूबाई तिथे पोहोचल्या आणि आदितीकडे पाहत म्हणाल्या, अगं माधुरीसारखी दुष्ट आणि भांडखोर सून शत्रूलाही मिळू नये. आता पूर्ण 10 दिवस शांततेत जातील. आदितीच्या सासूबाई माधुरीबद्दल अशा अनेक वाईट गोष्टी बोलत राहिल्या. भूतकाळातील अनेक घटनांच्या आठवणींना उजाळा देत त्या तिच्या विरुद्ध विष ओकत राहिल्या. पण आदिती काहीच न बोलता अगदी शांतपणे स्वयंपाकघरातील कामे करत होती. तिने संभाषणात भाग घेतला नाही. तेव्हा तिच्या सासूबाई चिडल्या आणि म्हणाल्या, आता तू सुद्धा मुकी झालीस का सुनबाई? अशी तोंड फुगवून बसणारी माणसं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा आदिती अगदी नम्र स्वरात म्हणाली, आई, माझी माधुरीताई विरुद्ध काहीच तक्रार नाही, मग मी काय बोलू? आदितीचे असे बोलणे ऐकून सासूबाईंना राग आला आणि त्या रागातच स्वयंपाकघरामधून बाहेर पडल्या. खरं तर आदितीच्या सासूबाई आदितीच्या घरच्यांना जास्त मान देत असायच्या, कारण आदितीचे माहेर खूप श्रीमंत होते आणि आदितीच्या घरचे सर्व इंग्रजी माध्यमात शिकलेले होते. तर आदितीचा नवरा प्रथमेश आणि त्याचा मोठा भाऊ हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकलेले होते. तरीही आदिती आणि तिच्या कुटुंबातील सर्व लोक तिच्या सासूबाईंना पूर्ण आदर देत असायचे. जेमतेम परिस्थिती आणि मुलं इंग्रजी माध्यमात शिकली नाहीत तर लोक नाक मुरडतात, हे आदितीच्या सासूबाईंना चांगलं माहीत होतं. आदितीने चपाती बनवण्यासाठी पीठ मळून ठेवले होते. तेव्हा तिच्या सासूबाई आदितीला म्हणाल्या, तू सुद्धा आपल्या जावेच्या पावलावर पाऊल ठेवून या घरातील सुखशांती भंग करण्याचा प्रयत्न करू नकोस. जर तुम्ही तुमच्या मोठ्यांचा आदर केला नाही तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही. आपल्या जावेचा सल्ला लक्षात ठेवून आदितीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणेच योग्य मानले आणि भाजी कापण्यात व्यस्त झाली. पण तरीही एकट्याच बोलून सासूबाई आजकालच्या सुनांवर बराच वेळ टीका करत राहिल्या. तेव्हा आदिती मनात विचार करू लागली, आता जर का माधुरीताई असत्या तर एका मिनिटात दुप्पट गोष्टी बोलून सासूबाईंना गप्प केले असते. 10 दिवस मी एकटी हे कसं सहन करणार कोणास ठाऊक? अशा विचारात गुरफटलेल्या आदितीने गप्प राहून मटकीची उसळ तयार केली. तोपर्यंत सासूबाईंनी चपात्या तयार केल्या. पण सासू सासऱ्यांसोबत जेवण करू नये म्हणून आदितीने भूक नसल्याचे कारण पुढे केले. पण तरीही तिच्या सासूबाईंनी तिला प्रेमाने जेवणाचा आग्रह केला. त्यामुळे आदिती आपला राग विसरली आणि त्यांच्यासोबत मन मोकळेपणाने जेवायला लागली. जेवण उरकून ती तिच्या खोलीत आली आणि थोडा आराम करावा म्हणून बेडवर पडली. झोपण्यापूर्वी एका गोष्टीचा विचार केल्यावर आदितीच्या ओठावर एक स्मित हास्य उमटलं. आज सासूबाई किती गोड बोलत होत्या माझ्याशी. का तर मला त्यांच्या बाजूने करण्यासाठी. पण त्यांची सर्व हुशारी व्यर्थ जाईल
कारण प्रत्यक्षात त्यांना आपल्या दोनही सुनांबद्दल आदर आणि प्रेम नाही. संध्याकाळी चहाची वेळ झाली म्हणून आदिती चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तोपर्यंत सासूबाईंनी आदितीसाठी झोमॅटोवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. सासूबाईंनी त्यांच्या मोबाईलमध्ये झोमॅटो ॲप डाउनलोड केला होता आणि तो मुलाच्या क्रेडिट कार्डशी जोडून ठेवला होता. त्यामुळे त्यांना पैसे देण्यासाठी अडचण येत नव्हती. पिझ्झाची ऑर्डर आली तसा सासूबाईंनी आदितीला आवाज दिला आणि चहा घेऊन यायला सांगितले. आज दोघींनी पिझ्झावर ताव मारला होता. चहा पित असताना जेव्हा सासूबाई आपल्या मोठ्या सुनेविरुद्ध आदितीचे कान भरण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा आदितीचे मन आतून खूप उदास होते, पण तिने जास्त लक्ष दिलं नाही. मग काही वेळाने सासूबाई आपल्या मुलीबद्दल आणि जावयाबद्दल बोलू लागल्या. आजकाल शैलेश जास्त दारू पिऊ लागला आहे आणि दारू पिऊन मंजूशी खूप भांडतो. मी त्या दोघांनाही परवा जेवायला बोलवायचा विचार करते आहे. शैलेशचे प्रथमेश आणि तुझ्याशी चांगले जमते. तुम्ही दोघांनी त्याला कमी दारू प्यायचा सल्ला दिलात तर बरे होईल. उत्साही सासूबाई आपल्या मुलीबद्दल बोलताना मात्र असह्य आणि उदास दिसत होत्या. तेव्हा आदितीच्या मनात विचार येतो, सासूबाईंना त्यांच्या मुलीची जितकी काळजी आहे तितकीच त्यांना त्यांच्या सुनांची काळजी का नाही? खडूस आणि गर्विष्ठ आईच्या खडूस मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकून आदितीला फारसे वाईट वाटले नाही. पण त्याच वेळी आदिती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, मंजूताईंनी जर राग थोडा कमी केला तर भाऊजींवर दबाव आणणे सोपे जाईल. आदितीच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच मंजूच्या कुटुंबातील सुखशांतीबाबत तिच्या सासू सासऱ्यांमध्ये याविषयी दीर्घ संवाद सुरू झाला. त्या रात्री झोपण्याच्या आधी आदितीला तिच्या लग्नाच्या 4 महिन्यात पहिल्यांदाच जाणवलं होतं की तिच्या कठोर आणि क्रूर सासूबाई आपल्या मुलीसाठी दुःखात अश्रू ढाळू शकतात. हे आदितीने प्रथमच अनुभवले होते. त्या संध्याकाळी आदितीला पहिल्यांदाच तिचे सासू सासरे तिला खूप जवळचे वाटू लागले. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून सासू सुनेचे नाते सतत सुधारू लागले. नवरा आणि दीर यांना ऑफिसला पाठवल्यानंतर आदितीने आरामात बसून सासू सासऱ्यांसोबत नाश्ता केला. त्यांनी 1 ऐवजी 2 चहा पिण्याचा आनंद लुटला. सासऱ्यांची रिटायरमेंट पुढच्याच महिन्यात होती. उन्हाळ्याचे दिवस चालू होते म्हणून त्यांच्या खोलीत AC बसवण्याचे काम चालू होते. सासरे ऑफिसला गेल्यानंतर आदितीने आरामात सासूबाईंसोबत नाश्ता केला. त्यानंतर दोघींनी मिळून वॉशिंग मशीन लावली. दुपारच्या जेवणाच्या वेळी सासूबाईंनी आदितीला सर्व जेवण करण्यास मदत केली. त्यानंतर सिरियल्स पाहत पाहत दोघींनी एकत्र जेवण केले आणि मग दुपारी दोघांनाही आपापल्या खोलीत जाऊन स्वतःला कोंडून घ्यावेसे वाटले नाही. तरीही त्या आराम करण्यासाठी आपापल्या खोलीत गेल्या. सायंकाळी दोघीही भाजी घेण्यासाठी एकत्रित भाजी मार्केटमध्ये गेल्या. तेव्हा सासूबाईंनी आदितीला स्वस्त भाजी विकत घेण्याची कला शिकवणारे दीर्घ व्याख्यान दिले. पण आदितीला त्यांच्या बोलण्याचा राग आला नाही, उलट तिला मजा वाटू लागली. त्या रात्री सासू आणि सून दोघींना एकत्र बोलताना पाहून आदितीचा नवरा प्रथमेशने तिला चिडवले. माझ्या आईने तुला असे कोणते आमिष दिले आहे की तू तिच्याशी इतके गोडगोड बोलायला लागलीस? हा चमत्कार कसा शक्य आहे मॅडम? तेव्हा आदिती म्हणाली, यात काही चमत्कारिक गोष्ट नाही साहेब. मला त्यांच्या बाजूने घेण्यासाठी तुमची आई जिभेवर साखर ठेवून माझ्याशी बोलत आहे. हे सारं नाटक माधुरी वहिनींना एकाकी पाडण्यासाठी रचलं जात आहे, असं आदितीने खोडकरपणे हसत प्रथमेशला सांगितले. कुठल्याही कारणाने असो या घरात सुखशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. रोज संध्याकाळी तुम्हा दोघींचेही फुगलेले चेहरे पाहून घरी यायची इच्छा होत नाही. वहिनीबाई घरी परतल्यावर परिस्थिती बदलेल, पण तोपर्यंत या घरात आणखी काही दिवस सासू आणि सून एकमेकींशी प्रेमाने बोलताना पाहण्याचा आनंद लुटता येईल. त्याच्या या विनोदावर आदिती मोठ्याने हसली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंजू आणि शैलेश सोबत सगळ्यांनी मस्त वेळ घालवला. पण तेव्हाही सासूबाईंनी आपल्या धाकट्या सुनेचे कौतुक करण्याची एक संधीही सोडली नाही. नणंद आणि भावजय आज पहिल्यांदाच मनमोकळेपणाने हसल्या होत्या. आई आणि मुलगी दोघींनीही आदितीला कामात पूर्ण हातभार लावला. मग आदिती आणि आदितीचा नवरा दोघेही शैलेश सोबत बोलले आणि त्यांना दारू न पिण्याबाबत समजावले. तुमच्या सुखी संसारासाठी तुम्ही असे वागू नका असे सांगितले. तुम्हाला काही मदत हवी असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ती पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू. शैलेशलाही त्यांचे म्हणणे पटलं आणि परत कधीच चुकीच्या मार्गाने न जाण्याचं वचन दिलं त्याने. हे सगळं ऐकूनच सासूबाईंना तर आदितीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. मंजूचा संसार आता तरी सुखी होईल हा फक्त विचार करून सासूबाईंना भरू आलं.
मंजू आणि शैलेश दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी निघून गेले. आजचा दिवस पण आदितीचा सासूबाईंबरोबर खूप छान गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी आपल्या मुलासह सकाळी 10च्या सुमारास घरी परत आली आणि तासाभरातच सासूबाई आणि तिच्यात जोरदार भांडण झाले. प्रवासादरम्यान थकल्याने माधुरीची कंबर दुखत होती, म्हणून ती तिच्या खोलीत गेली आणि काम करण्याऐवजी झोपली. तेव्हा सासूबाई खूप बडबड करू लागल्या. आली महाराणी, घरात आली की आजारी पडायचं नाटक करायचं, म्हणजे घरातील कामं करायला नको. माधुरी पण त्यांच्या बरोबर भांडत होती. दोघी पण एकमेकींचं ऐकत नव्हत्या. शब्दाला शब्द वाढत गेला आणि जोरात भांडण चालू झालं. तेव्हा सासरे म्हणाले, घरातील शांतता संपली. मग सासूबाई स्वयंपाकघरात आल्या आणि माधुरीबद्दल आदितीला सांगू लागल्या की बघ, आल्या आल्या हिची नाटकं चालू झाली. किती लांब जिभेची आहे, कशी बोलते बघ मोठ्यांशी. म्हणूनच मी तिला घरातून वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. आदितीने सासूबाईंचे बोलणे ऐकून घेतले, पण कोणतीही प्रतिक्रिया न देता म्हणाली, आई, आज आपण डाळ फ्राय बनवूया का? बाबांना खूप आवडते ना. तेव्हा सासूबाई पुन्हा म्हणाल्या, ह्या माधुरीच्या अशा वागण्याने एक दिवस माझ्या मेंदूतील नस तणावामुळे नक्कीच फुटतील. आदिती म्हणाली, तुम्ही या भांड्यातील डाळ काढा, मी भात बनवते. सासूबाईंनी क्षणभर आदितीकडे रागाने पाहिलं, पण नंतर काही न बोलता त्या डब्यातून डाळ काढण्यात मग्न झाल्या. कदाचित त्यांना राग आला असेल म्हणून त्या धाकट्या सुनेशी आदितीशी पुन्हा बोलल्या नाही. काही वेळाने आदिती चहाचा कप घेऊन माधुरीच्या खोलीत गेली. तेव्हा तिने सासूवर टीका करायला सुरुवात केली आणि म्हणाली, या भयंकर बाईपासून माझी सुटका कधी होईल काय माहीत. माधुरी पुढे म्हणाली, मला एक वेळच जेवायला मिळालं नाही तरी चालेल, पण मी या घरात एक क्षण सुद्धा न राहता भाड्याच्या घरात राहायला जाईल. तेव्हा संभाषणाचा विषय बदलत आदिती म्हणाली, माधुरीताई, तुमचा राग शांत झाला असेल तर माझ्यासाठी काय आणलं आहे तुम्ही ते दाखवा. तरीही माधुरी बोलतच होती. सासूबाईंना त्यांच्या संपत्तीचा खूप अभिमान आहे, पण मला त्यांच्याकडून एक पैसाही नको आहे. तेव्हा आदिती म्हणाली की तुम्ही कुठे बाहेर गेला होतात की सर्व वेळ घरीच होतात. त्यावर माधुरी म्हणाली, आदिती, तू आत्ताच मला काही विचारू नकोस. डोक्याची गोळी असेल तर दे, माझं डोकं खूप दुखतंय. तू माझ्याबरोबर संध्याकाळी डॉक्टरांकडे येशील का? आदिती म्हणाली, हो, नक्की जाऊ. तुम्ही चहा पिऊन घ्या, मी तुमच्यासाठी गोळी घेऊन येते. माधुरीने आदितीकडे विचित्र नजरेने पाहिलं, कारण तिला आदिती बदलल्यासारखी वाटत होती. पण माधुरी काही बोलण्याआधीच आदिती तिच्या खोली बाहेर गेली. सासूबाईंनी आणि माधुरीने खूप प्रयत्न केले, पण आदितीने तोंडातून कोणाच्याच बाजूने एक शब्दही बाहेर काढला नाही. माधुरी आणि तिच्या सासूबाईंना वाटत होते की आदिती आज माझ्या बाजूने का बोलत नाही, आज ही शांतच का आहे. त्या दिवशी सासूबाई आणि माधुरी यांच्यात अनेक वेळा भांडण झाले, पण आदितीच्या मनावर थोडाही ताण आला नाही आणि पूर्वीप्रमाणे तिला डोकेदुखीचा त्रास देखील झाला नाही. तसेच तिच्या भूक लागण्यावर आणि झोपेवर देखील कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. संध्याकाळी स्वयंपाकघरात आदितीला मदत करण्यासाठी माधुरीही आली आणि सासूबाई सुद्धा आल्या. तेव्हा सासूबाई आणि माधुरी दोघी एकमेकींना टोमणे मारत बोलत होत्या. एकीच्या अनुपस्थितीत दुसरी तिच्याबद्दल वाईट बोलत होती, पण आदिती लगेचच प्रकरण दुसरीकडे वळवायचे. आदितीच्या बदललेल्या वागणुकीमुळे स्वयंपाकघरात सासूबाई आणि माधुरी यांच्यातील संघर्ष स्फोटक बनला नाही. त्यामुळे काही वेळाने माधुरी आणि सासूबाई एकमेकांशी थेट बोलू लागल्या, तर आदिती त्यांच्या डोळ्यापासून लपत आनंदाने हसली. काल रात्री उशिरापर्यंत जागून तिने जो निष्कर्ष काढला होता तो आजचा निकाल पाहिल्यानंतर खरा ठरला. परस्पर भांडणे फार काळ टिकत नाहीत, परंतु त्याची चर्चा किती काळ करत बसायची ते आपण ठरवायचे असते. अशा चर्चा सतत करत राहिल्याने त्यांच्या आठवणींची मुळे मनात घट्ट होत जातात. याच कारणामुळे भांडण संपल्यानंतरही समोरच्या व्यक्तीबद्दलचा वैर आणि गैरसमज मनात बराच काळ टिकून राहतो आणि नवीन भांडण सुरू होण्याची शक्यताही वाढते. बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही यामुळे आनंद मिळतो, पण परस्पर संबंधांसाठी अशा गोष्टी विषारी ठरतात. आदिती झोपताना विचार करू लागली की मी जे दिवसभर केलं ते योग्यच होतं. जेव्हा जेव्हा माझ्यासमोर एकमेकींबद्दल वाईट चर्चा सुरू व्हायची तेव्हा ती लगेच काहीतरी वेगळं बोलून विषय बदलायची. तिच्या अशा वागण्याने तिला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट याची तिला पर्वा नव्हती. परंतु आज आदितीच्या वागण्याने एक कुटुंब विभक्त होण्यापासून वाचलं होतं. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागलं की आवाज येणारच, पण कितपत आवाज करायचा हे आपल्याच हातात असतं. तेव्हाच घराला घरपण येतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का
ही गोष्ट आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन कथांसह. तोपर्यंत धन्यवाद.